अतिशय धक्कादायक घटना। काकाने चॉकलेटचे आमिष दाखवून 3 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपी अटकेत। लोहा तालुक्यातील सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावातील 3 वर्षाच्या चिमुकलीवर चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार केल्याच्या संतापजनक घटना समोर आली आहे। या प्रकरणी पीडित बालिकेच्या आईच्या फिर्यादीवरून सोनखेड पोलिसांनी मंगळवारी पहाटे गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा कसून शोध सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी पीडित चिमुकली घरासमोर अंगणात खेळत होती। त्याच वेळी शेजारी राहणाऱ्या नातेवाईक व्यक्तीने तिला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून सोबत नेले। साधारण 20-25 मिनिटांनंतर ती मुलगी पुन्हा घरी सोडून निघून गेला। मुलगी रडत असल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले। विचारपूस केली असता संबंधित व्यक्तीने तिच्यासोबत गैरकृत्य केल्याचे तिने सांगितले। चिमुकली नात्याने त्या आरोपीचा बाबा अशी हाक मारायची। मुलीला दुखापत झाल्याचे निदर्शनास येतात पालकांनी तिला तातडीने नांदेड येथील शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे दाखल केले। सध्या तिच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली। सदर घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक अधिकारी प्रशांत शिंदे, सोनखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोचे यांचे पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पहाटेच्या सुमारास संशयिताविरुद्ध पोस्को व अन्य संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेनंतर फरार आरोपींना पोलिसांनी पालमजवळ पकडल्याची माहिती देण्यात आली। सोनखेडची हद्दीमध्ये नीडा गाव आहे लोहा तालुक्यामध्ये। तिथे 1-2 वर्षाची मुलगी सोबत वेगळ्या प्रकार एक आरोपीने केलेला आहे। तो आरोपी जो आहे त्याचाच त्याचे वडिलांचा चुलत भाऊ आहे, तर रिलेटिव्ह आहे सगळे। ते रात्री घरामधून त्याला चॉकलेट देतो याच्यासाठी घेऊन गेला आणि मग तिथे त्याच्या सोबत गैरप्रकार करून आणि घरामध्ये परत आणले। मग त्याची आईने आम्हाला सूचना दिली। इमिडिएटली FIR रजिस्टर करण्यात आलेला आहे पोक्सो आणि BNS प्रमाणे, आणि पुढील कारवाई चालू आहे।